नमस्कार मंडळी. आजचा दिवस खूप खास आहे, फक्त माझ्यासाठीच नाही तर आपल्या देशासाठी. कारण आज आपल्या देशाला सर्वसमावेशक असं संविधान देणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, अर्थात वाढदिवस आहे. आजचा बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी खास केक बनवणार आहे आणि हा केक घेऊन मी माझ्या एका काकूकडे जाणार आहे. तिथे आम्ही जयंती साजरी करणार आहोत. त्याआधी मी केक कसा बनवते चला मग आपण पाहूया की मी कसा केक बनवलेला आहे. चला तर मग केक बनवूया. चला तर आज मला असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. त्यासाठी मी आज स्वतः घरी केक बनवला होता. सर्व धर्म समभाव हा भावना आपल्यात पाहिजे आणि ज्या थोर पुरुषांनी आपल्या शिक्षणासाठी आपल्या समाजासाठी एवढं मोठं योगदान दिलेलं आहे त्यांची जयंती का विसरावी. यामुळे मला असं वाटलं की चला आपण काहीतरी चांगलं करावं, म्हणून मी पहिला केक बनवायला घेतला. आज महात्मा फुले वस्तीमध्ये मी जाऊन तो सेलिब्रेशन केलेला आहे. तर माझ्या बहिणीने ऑलरेडीच एक केकचं पॅकेट आणलेलं, तर म्हटलं चला आपण एक केक बनवूया आणि जे कुटुंब आहेत, जे गरजू आहेत आणि ते फार कष्ट करतात त्यांच्यासाठी आपण हा केक घेऊन जावा. तर रेसिपी आधी मी बॅटर ऑलरेडी रेडी होतं, त्यात फक्त दूध आणि मी बटर ॲड केलेला आहे. हा बॅटर तयार झाल्यानंतर मी लगेच त्याला मस्तपैकी कुकरमध्ये पाणी ठेवलं. पाणी थोडंसं ठेवलं, त्यात एक डिश ठेवली. डिशमध्ये पातेलं काही बसत नव्हतं, तर म्हटलं चला एक दुसरं पातेलं घावायला पूर्ण बटर लावून घेतला आणि बटर लावल्यानंतर मग हे पूर्ण बॅटर त्याच्यामध्ये घातलं आणि शिट्टी काढून कुकरवरती पहिलं मी ते केक बनवून घेतला. मस्त छान केक झाला होता, गोल आकाराचा केक झालेला होता. 15 ते 20 मिनिट मी ठेवलं. त्याच्यानंतर म्हटलं चला शेवया बनवाव्यात. सणानिमित्त आम्ही आणलेल्या प्रसादासाठी त्यांना लागतील म्हणून ते देखील बनवलं. साखर शेवया रेडीमेड होत्या, असली तुपात भाजलेल्या होत्या त्या, मग ते देखील मी घेतलं आणि बनवलं. त्याच्यानंतर हे झालं, ड्रायफ्रूट्स त्याच्यात टाकले. बघा केक छानपैकी असा तयार झालेला आहे. मग एका डब्यात मला त्याला घ्यायचं होतं, पण आधी डेकोरेशन करायचं होतं. थोडंफार त्याला डेकोरेशन केलं आणि मग ते घेऊन मी अशा पद्धतीने केक बनवला. बघा अगदी गोल केक झालेला होता. त्याला डेकोरेशन करत होते. आधी डेकोरेशन करावं म्हटलं, डेकोरेशन केलं. त्याच्यानंतर हा जो शेवयांचा प्रसाद होता तोही त्यांना द्यायचा होता. मग थोडंसं त्याला चॉकलेटचं सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे मी. चॉकलेट सिरप होतं ते आणि खायला इतका टेस्टी लागला आणि पहिल्या वेळेस मी जेन्युइन केक बनवलेला आहे आणि खूप सुंदर केक झालेला होता. आपण जयंतीनिमित्त हा केक बनवला अविरत सेवा फाउंडेशनचे. तर आज आपण आपल्या अविरत सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून छोटीशी का होईना आपण जयंती साजरी करत आहोत आणि ललिता प्रभाकर कांबळे यांच्या घरात आपण ही साजरी करत आहोत. तेवढं कमीच आहे ना. आज ना बाबासाहेबांनी संविधान जर नसतं लिहिलं तर हे जग चाललंच नसतं ना. त्यांच्यावर बाबासाहेबांच्या संविधानावरच आहे ना सगळे जग. बरोबर. तुम्ही कसं त्यांच्या मार्गावर चालताय हे सांगा. तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किती हे करताय, कष्ट करताय, ते त्याविषयी बोला. म्हणजे काय तुमचा आतापर्यंतचा संघर्ष ते सांगा. आम्ही धुणं भांड्याची कामं करून कष्ट करून मुलांना शिकवण्याचा याचा प्रयत्न करतो. मुलांनी त्याच मार्ग आमचं कष्ट बघून आमची कष्टाची जाणीव करून त्यांनी शिकावं हेच आमची अपेक्षा आहे. आणि त्यांनी जर शिकलीत मोठी झालीत तर आम्हाला वाटेल की आपल्याला बाबासाहेबांचं थोडं ते ज्ञान त्यांच्यामध्ये आलंय. अगदी बरोबर, खरंय. आल्यासारखं आम्हाला ते दिसलं पाहिजे. त्यांनी शिक्षण केलं, दिसलेच शिक्षण करताना तर आम्ही समजते. आणि जर त्यांनी जर नाही केलं तर आम्हाला आमच्या कष्टाचा उपयोगच नाही ना. कसलाच उपयोग नाही आमच्याकडे कष्ट करण्याचा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स
भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि शूरामेरमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि बाबासाहेबांच्या 133व्या जयंतीनिमित्त आम्ही केक कापला आणि हा केक होममेड होता. मी स्वतः बनवलेला होता तो केक आणि आम्ही सगळ्यांना वाटप केलं. हे कांबळे कुटुंबीय आहेत आणि हे महात्मा फुले वस्तीमध्ये राहतात. यांची जी फॅमिली कंडिशन आहे ती काही प्रमाणात हालाकीची आहे, पण ते शिक्षणाविषयी फारच जागरूक आहेत. यासाठी मला असं वाटलं की चला आपण यांच्या घरात एकदा हे करावं, वंदना करावी, बाबासाहेबांची जयंती साजरी करावी, जेणेकरून मुलांमध्ये सुद्धा शिक्षणाविषयीचं जे प्रेम आहे ते जागरूक करण्यास आपण थोडंफार तरी खारीचा वाटा उचलू शकतो. त्यावेळेस मी गेले होते, मुलांना केक वाटप केलं, शेवया बनवल्या होत्या. रमजान ईदनिमित्त आम्ही आणल्या होत्या शेवया आणि हे देखील यावेळेस मुलांना वाटप केलं. महत्त्वाचं म्हणजे यांच्या सर्वांमध्ये सर्व धर्मसमभाव ही भावना आणि शिक्षणाविषयीचं जे महत्त्व जे आपले थोर पुरुष आपल्याला सांगून गेलेत याची माहिती यांच्यापर्यंत पोहोचून यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे एवढंच माझं कार्य मी समजते. त्यामुळे मी ही जयंती साजरी केली आणि मुलांमध्ये शिक्षणाविषयीचाच संदेश मी यावेळेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वर्षाआधी संविधान लिहिलं होतं, ते संविधान 70 वर्षानंतरही आपले जीवन सुखकर करत आहे. बाबासाहेबांच्या लढ्यामुळे कित्येक पिढ्यांचा उद्धार झालेला आहे. त्यामुळेच असं म्हणतात, उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. खरंच या कडव्याची प्रचिती आज आली. आज आमच्या इथे छोटेखानी सेलिब्रेशन जयंतीनिमित्त करण्यात आले. याच्यातून सर्वांना उत्साह आणि आनंद भेटला. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.